विरहिणी प्रकरणातल्या 3 चरणाच्या अभंगाला स्पर्श आपण करत असताना ज्ञानोबरायांनी काय सांगितलं, विरहिणी का लिहावीशी वाटली, का सांगावीशी वाटली माऊलींना. माऊली पुरुष जरी असले तरी स्त्री भावानी भगवंतांना केलेली ती याचना, ती प्रार्थना. एका जीवात्म्यानी शिवात्म्याला घातलेली साध म्हणजे विरहिणी आहे किंवा विराणी असं म्हणतो आपण. ज्ञानोबरायांची विरहिणी भगवत भेटी करता आर्त व्याकुळ असलेल्या एका जीवात्म्याचं प्रतीक आहे. आणि ज्ञानोबराय त्या आर्ततेने भगवंताला साथ घालतात. माऊली म्हटलं तरी आमचं हृदय हेलावून जातं, डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. माऊलींच्या आठवणींनी सुद्धा इतके अनंत उपकार आहेत मंडळी. काव्याचा दर्जा इतका विलक्षण. साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी उघडा. माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये एकही शब्द असा नाही की जो टोचेल, आपल्याला लागेल. आपण दिवसभरात असे असंख्य शब्द बोलतो, मग त्यातले कितीतरी थोडेच बरे असतात की दुसऱ्याच्या हृदयाला लागणार नाहीत. मया नर्तिता लोक निंदा सुजिव्हा, विठोबांना दफ्तरदार म्हणायचे. दिवसभर मी अनेकांची निंदा करण्यामध्ये माझी जीभ अक्षरशः नाचवतो. बघा, आपण आपलं परीक्षण करायचं, आत्मपरीक्षण. काय काय उच्चार करतो आम्ही, कशाचा उच्चार करतो. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव, एक शब्द हे औषधी तो दुसरा शब्द हे घाव असं म्हटलंय. दुसऱ्याच्या हृदयाला जखमा करणारे आमचे शब्द. पण संतांच्या वाङ्मयाकडे बघायचं, ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाकडे बघायचं. ज्ञानोबरायांच्या सबंध ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेवर, भगवद्गीता हे सोनं आहे आणि भगवद्गीतेवर चढवलेला अलंकार म्हणजे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, 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 ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. भगवद्गीतेवर चढवलेला अलंकार ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेमध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी दिली, साधकांच्यासाठी दिली. मुमुक्षुत्वाच्या जे पलीकडे गेलेत अशांच्यासाठी अमृतानुभव किंवा अनुभवामृत दिलं. साधकांच्यासाठी ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी असेल, अनेक साहित्य, अभंग, विरहिण्या आणि या पलीकडे जाऊन श्रमिकांच्यासाठी, साध्या भोळ्या कष्टकरी माणसांसाठी रोज हातात बाळगता येईल असा ग्रंथ, वारकऱ्याची संध्या हरिपाठ नावाचा ग्रंथ दिला. एका हरिपाठासाठी ज्ञानोबरायांचे 1000 वेळा पाय पकडले तरी कमी ठरणार आहेत. इतके अनंत उपकार आहेत हरिपाठाचे. मुखामध्ये हरिनामाचा उच्चार यायला सुद्धा अनंत जन्मीचं पुण्य लागतं. ज्ञानोबराय अनंत जन्मीचे सुकृत पदारे, अनंत जन्मीचे सुकृत पदारे, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी. ताचे मोके हार पैटा होया, ताचे मोके हार पैटा होया, हरि मुख गाता हर पल गाता, हरि मुख गाता हर पल गाता. त्याचे मोखी हरी पैठा होय, त्याचे मोखी हरी पैठा होय,
धर्माची पुण्याई पाठीशी असावी लागते, तेव्हा भगवंताचं नाम मुखामध्ये येतं. नाथांच्या हरिपाठातलं गोड प्रमाण महाराजांनी दिलं. अनेकांना नाथांचा हरिपाठ आहे हे माहिती नाही. म्हणजे अनेक जण विचारतात की खरंच नाथांचंही हरिपाठ आहे का. अनंत जन्मोनी पुण्य होय असं ज्ञानोबराय सुद्धा सांगतात. रामकृष्ण ज्ञानदेव मनी रामकृष्ण ध्यानी अनंत जन्मोनी पुण्य होय. सहस्रनाम उच्चारिजे एक वेळ मुखासी यावया. सहस्र जन्म घ्यावे लागतात भगवंताचं नाम एकदा मुखात येण्याकरता. आम्ही भाग्यवान आहे ज्ञानोबरायांची, संतांची, तुकोबरायांची. माऊलींच्या पासून समर्थ रामदास स्वामी असतील आणि ज्ञानोबराय, सगळ्या संतांची तुमच्या माझ्यावर अनंत कृपा आहे, अनंत उपकार आहेत. ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, भक्तिमूर्ती तुकोबराय, नाममूर्ती नामदेव, शांतीमूर्ती एकनाथ महाराज आणि शक्तिमूर्ती समर्थ रामदास स्वामी. हे पंचप्राण आहेत महाराष्ट्राचे. असं आहे, यातला एक जरी हरवला ना तरी जीवन आणि शरीर कलेवारासारखं होतं. आज आमचं झालंय काय माहितीये, कुणी या मार्गाने जातं, कुणी त्या मार्गाने जातं आणि सगळी संभ्रांत अवस्था आहे, गोंधळलेली अवस्था आहे. नेमकं भक्तीचं साधन न सापडल्या कारणाने भ्रमिष्ठासारखी अवस्था झाली. कुणी वारी करतं, कुणी सनातनच्या बैठकीला जातं, कुणी समर्थांच्या बैठकीत बसेल, कुणी दत्त संप्रदायाची उपासना करेल, कुणी स्वाध्याय परिवाराचा परिपाठ आचरण करेल. जो तो ज्याला त्याला जमेल, ज्याला त्याला आवडेल असा विचार प्रणाली तो अंगीकारतो. पण हे विसरून जातो की आपल्याला सगळ्यांना जायचंय एके ठिकाणी. आणि अशी आपल्या पंथामध्ये संप्रदायामध्ये जर अखंड तेढ आपण वाढवत राहिलो, निर्माण होत राहिली, तर आमच्या हिंदू धर्माची शक्ल करायला माणसं तयारच आहेत, बसलेली आहेत. भगवा हटावचे नारे सगळीकडे घुमतायत. बऱ्याच लोकांना भगव्याचा त्रास होतो. हिंदू हा शब्द उच्चारला तरी त्रास होतो. मला असं वाटतं भगवा हटाव मग नंतर बोला, पण रोज सकाळी पूर्व क्षितिजावर भगवा उगवतो. सबंध पूर्व क्षितिज भगव्या रंगाने उजळून निघतं. सूर्यनारायणाचा उदय होण्याच्या आधीच भगवी शलाका सगळी आकाशात पसरलेली असते. तो उगवताना सुद्धा भगवाच रंग असतो आणि मावळताना सुद्धा भगवाच रंग आकाशामध्ये उधळलेला असतो. मला असं वाटतं हिम्मत असेल तर आधी तो भगवा हटवूया आणि मग बाकीच्या गोष्टी करूया, नाही का. मला सांगा, आज आम्ही ज्या संप्रदायाचे पाईक आहोत, ज्या धर्माचे पाईक आहोत, ती धर्म परंपरा आपली सनातन आहे, वैदिक परंपरा आहे. ज्ञानोबरायांनी त्या परंपरेचं अनुसरण केलं. शास्त्राला माऊली असं अनुसंधान दिलं ज्ञानोबरायांनी. पै अहितापासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. माऊली म्हटलो, आई काय करते. आम्ही धर्मशास्त्राला कठोर म्हटलं, पण ज्ञानोबरायांनी धर्म कसा आहे आमचा हे समजावून सांगितलं ज्ञानेश्वरीत. ज्ञानोबराय म्हणाले की आई जशी असते, लेकरू चुकलं तर त्याच्या 2 कानाखाली वाजवेल, पण तेच लेकरू जर आजारी पडलं तर त्याच्या उशा पायथ्याशी बसून राहते, ती आई असते. आणि धर्मशास्त्र आईसारखं आहे. श्रुतीशास्त्रांना ज्ञानोबराय माऊली म्हणतात. किती वैश्विक अंतःकरण आहे बघा, किती सुंदर अंतःकरण आहे माझ्या ज्ञानोबरायांचं. म्हणून म्हटलं, ज्याला कुणी नाही ना, ज्ञानराज माझी अनाथांची माय असं जर संत सांगतात, तर ज्याला कुणी नाही त्यांनी माऊली म्हणून माऊलींच्या जवळ जावं, समाधीवर माथा टेकवावा. जीवनातलं सगळं समाधान आम्हाला प्राप्त करणारे ज्ञानोबराय. त्यांच्या सबंध वाङ्मयातून प्रत्येकाने हरिपाठाचं आचरण करावं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्यामुळे असे ज्ञानोबराय सकल संतांमध्ये जे श्रेष्ठ, सगळ्या संतांना मानलं. संत मान्य आहेत, विश्वमान्य आहेत. एवढंच नाही, देव मान्य आहेत ज्ञानोबराय. देवानी सुद्धा प्रेम करावं. माऊलींनी ज्यावेळी समाधीची परवानगी मागावी ना पांडुरंग परमात्म्याकडे, भगवंत आता परवानगी द्या, तेव्हा भगवंतांना सुद्धा भरून आलं होतं. आणि ज्ञानोबरायांच्या समाधीमध्ये माऊलींच्या हाताला, एका हाताला पांडुरंग परमात्म्याने धरावं आणि दुसऱ्या हाताला निवृत्तीनाथांनी धरावं. ज्ञानोबरायांना निरोप देताना देवाचं सुद्धा अंतःकरण गलबलून जावं, इतकं श्रेष्ठ व्यक्तिमत्व. सगळे रडायला लागले तर मुक्ताबाई सांगतात, अरे रडता कशासाठी, रडा त्याच्यासाठी ज्याचं जीवन ध्येय अपूर्ण राहिलंय. माझ्या ज्ञानादादा इतकं सुंदर सुवर्णासारखं जीवन कुणीच नाही जगून दाखवलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. असं जगाच्या पाठीवर इतकं उदात्त मागणं कुणीच नाही मागितलं. मागणारा तेवढ्या ताकदीचा आहे, देणारा तेवढ्या ताकदीचा आहे.
संतच मागू शकतात मंडळी, परमात्म्याकडे मागणं संतच मागू शकतात. आमच्या समर्थांनी सुद्धा मागणं मागितलं, कल्याण करी राम राया जनहित विवरी, तळमळ तळमळ होतची आहे तुझा तुची सावरी, कल्याण करी राम राया. देवा समाजाचं कल्याण देवाकडं मागणारे संत होते. आपण काय म्हणतो? खरं सांगा, आपलं मागणं काय असतं? दारिद्र्य जाऊ दे, बेकारी जाऊ दे, यंदा जमलंच तर 4 वर्ष शोध मोहीम चालली, पण पोराचं काही जुळे ना, पोराचं जुळू दे. जमलंच तर शेजाऱ्यांचं म्हटलात का काही? नाही. हे असलं आमचं मागणं. पण समाजाचं कल्याण व्हावं ही याचना, ही कामना परमेश्वराकडे फक्त संत करतात. आणि माझ्या माऊलीचं अंतःकरण एवढं मोठं आहे ना, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघीची झाले देह ब्रह्म. सगळ्या जगाचं दुःख ज्ञानोबराई स्वतःच्या कवेत घेतात, स्वतःच्या पोटात घेतात आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात की माझं येण्याचं प्रयोजनच हे, माझं इथं जन्माला येण्याचं प्रयोजनच हे. मी का आलोय? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदाचे आवारू मांडू जगा. ही ज्ञानोबरायांचं मिशन आहे इथं येण्याआधीचं. आपलं मिशन काय आहे? कधी विचार केलाय कशा करता आपण इथं आलोय? नाही पटकन सांगतायत आम्हाला. ज्ञानोबरायांचं ठरलं होतं, मी हे इथं येऊन करणार, सगळं जग आनंदाने भरणार आणि मग जाईन गे माये तया पंढरपुरा, 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 जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेला माहेरा आपुलिया, भेटेला माहेरा आपुलिया, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. जन्माला आल्यानंतर माझं जे जे इप्सित साध्य आहे, ध्येय आहे ते मी पूर्ण करणार आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला, माझ्या आईला जाऊन भेटणार. म्हणून बघा, विठू माऊली म्हटलं, आई म्हटलं, आणि आईसाठी अंतःकरण कायम पाझरलं ज्ञानोबरायांचं. कायम विरह, कायम आर्त भावनेमध्ये. भावाचे 5 प्रकार सांगितले ना आपल्याला. शांत भाव आहे, सख्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे, दास्य भाव आहे, आणि 5वा भाव सांगितला जातो माधुर्य भाव. आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रांतामध्ये माधान नावाचं एक गाव आहे आणि त्या गावचे सुपुत्र प्रज्ञाचक्षू संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज ज्ञानोबरायांना स्वतःचे म्हणजे ज्ञानेश कन्या म्हणवून घ्यायचे. स्वतःची आई समजत होते ज्ञानोबरायांना आणि कृष्ण पत्नी समजून घ्यायचे. राधा भावामध्ये, मधुरा भावामध्ये कायम आरूढ असलेले, मधुराद्वैता संप्रदायाचे अध्वर्यू असलेले गुलाबराव महाराज. ही मधुरा भक्ती आहे बघा, देह पुरुषाचा पण भाव मात्र स्त्रीचा, अंतःकरण स्त्रीचं. आज आपल्याला असं वाटतं पुरुषाला हृदय नसतं, पुरुष रडत नाही का? रडतो. कारण या देवी सर्व भूतेषु असं म्हटलंय. आई जगदंबेचं शक्ती स्वरूप, आई जगदंबेचं मातृस्वरूप, तिचं क्षमा स्वरूप, तिचं दया स्वरूप, तिचं धृती स्वरूप, स्मृती स्वरूप हे सगळीकडे आहे. ती फक्त स्त्री देहात नाही. या देवी सर्व भूतेषु म्हटले, सगळ्या भूतमात्रांमध्ये ती आहे. अर्धनारी नटेश्वराचं आपलं दैवत आहे साक्षात. त्यामुळे ती शक्ती स्वरूपिणी जगदंबा या देहामध्ये सुद्धा आहे. ज्ञानोबराय पुरुष देहामध्ये जरी असले तरी सुद्धा अंतःकरण मात्र अत्यंत मातृत्वानी, वात्सल्यानी, सौहार्दानी भरलेलं आहे. आणि पांडुरंगाप्रती कायम जिव्हाळ्याची भक्ती ज्ञानोबरायांची कायम. झालं काय?
ज्ञानोबरायांना त्या चैतन्याचा लळा लागला. मी जिथून आलोय तिथं मला जायचंय अशी मनामध्ये भावना निर्माण झाली. म्हणून माऊलींचा अभंग आहे, चित्त चैतन्य चोरून नेले. चित्ताला चैतन्याची अनुभूती प्राप्त व्हावी अशी लालसा, अशी इच्छा मनामध्ये निर्माण व्हावी लागते. ती ज्ञानोबांना झाली. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. नदीचं मूळ स्वरूप कुठलं? नदीचं मूळ स्वरूप कुठलं? समुद्र. नदी वाहत 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 जाऊन समुद्राला मिळते. सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ हलकी असल्या कारणानं, जागे आहेत ना सगळे महिला मंडळ? काही नाही, प्रपंचात काही नसतं. 2 तास इथेच सगळा आनंद आहे. हां, दिस इज द ओनली वे टू बी हॅपी. तुम्ही आनंद प्रपंचात शोधा, तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही तिकडे सुख संसारात शोधा, तुम्हाला मिळणार नाही. संसारात काय असतं? काय असतं सांगा बरं? हां, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती अप्राणी गेला, विंडता दिशा चिर पावला, वाया वेशीला दिव माला, वाया वेशीला दिव माला, माझे सहित गेलती कोणी, ओ माझे सहित गेलती कोणी. सगळी सुखाच्या मागे लागलेली आम्ही मंडळी आहे संसारामध्ये. कायम सुखाच्या शोधात आहे. सुख मिळत नाही. स्वानंद सुख निवासी सद्गुरू मामासाहेब दांडेकर म्हणायचे, संसारामध्ये सुख शोधणं म्हणजे मिरच्याच्या बाजारात जायचं आणि म्हणायचं खव्याचे पेढे देता का हो किलोभर. तर मिरच्यांच्या बाजारामध्ये खव्याचे पेढे मिळणार नाहीत. तिथं ठसकाच लागणार आहे आणि तिथं डोळ्यात पाणीच येणार आहे. संसार रडवतोय आम्हाला. मग खरं सांगा, हा आनंद संसारात आहे का? नाहीये. तो आनंद इथं आहे, याच धर्ममंडपामध्ये, याच नामभक्तीमध्ये, नामस्मरण भक्तीमध्ये. संतांनी आयुष्य समर्पित केलं हा आनंद आम्हाला देण्याकरता, की जो स्वतःला अनुभवायला मिळाला. ब्रह्म साम्राज्याचा अनुभव, ब्रह्मानंद, तो ब्रह्मरस संतांनी प्राशन केला. तुम्हाला मला सगळ्यांना मिळावा याकरता संत आले. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे होऊ नका रानवरी. आम्हाला मिळालं ते आम्ही तुम्हाला द्यायला आलोय. सर्वसामान्य माणसाची ही भूमिका नसते. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला मिळूच नाही किंवा द्यायचंच नाही. सरकार पाणी अडवा पाणी जिरवा म्हणतं, आम्ही याची अडवा. खरं आहे की नाही? पटलं की नाही तुम्हाला? आम्ही असंच वागतो. पण संतांचं वर्तन असं नाहीये. अत्यंत आर्तता हृदयामध्ये आहे, अत्यंत करुणा हृदयामध्ये आहे. आणि म्हणून तीच हृदयातली करुणा विरहिणीच्या रूपाने ज्ञानोबरायांच्या मुखातून बाहेर पडते आणि माऊली पांडुरंगाला साथ घालतात अभंगाच्या प्रथम चरणात. जीवितीयाची प्रेम भावा, भावा, जीवितीयाची प्रेम भावतिया भावा, जीवितीयाची प्रेम भावा, भावा, जीवितीयाची प्रेम भावतिया भावा, जीवितीयाची प्रेम भावतिया जीवितीयाची प्रेम भावतिया
टाळ्या वाजवा एकदा जोरदार सगळ्यांसाठी. पखवाज नावाचं वाद्य आहे. मृदंग खरं नाव आहे. मृत आहे अंग ज्याचे असा तो मृदंग असं म्हटलंय. निर्जीव चांबडा आहे, पण चांबड्यातनं असा ध्वनी काढायचा आहे की जो आपल्या हृदयाला आणि त्याहीपेक्षा देवाला डोलायला भाग पडेल. म्हणून यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, कारण हे एका दिवसाचं नसतं. अनेक वर्षांची तपश्चर्या आहे यामागे. बाकी थापा तर आपण रोज मारतो की नाही? थापा मारतो की नाही आपण? खरं सांगा. जागे आहेत ना सगळे? हो म्हणताय तुम्ही. थापा मारतो, पण ही थाप अशी असते की जी देवाला डोलायला लावते. गोड वादन, गोड गायन. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचुनी केशवा अनुनावडे. माऊली ज्ञानोबर आहे. पांडुरंग परमात्म्याला सांगतात की हे भगवंता, तू माझ्या जीवाचा जीव आहेस. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. मी कुठल्या भावाने तुझ्याशी बांधलो गेलोय? तर त्याचं एकच नाव आहे प्रेमभाव. आणि ते प्रेम आता आपण समजतो तसं नाही. संतांनी भगवंताकडं प्रेम सुख मागितलंय, बाकी दुसरं काहीच नाही मागितलं. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा, तया माझी प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. काय मागितलं भगवंताकडं? ज्ञानोबराय म्हणतात, भगवंता मी तुझ्याशी प्रेमाने बांधलो गेलोय, तू माझ्या जीवाचा जीव आहेस. भगवंताशी असं नातं जोडावं लागतं. आमचं नातं देवाशी नाही, आमचं प्रपंचाशी असं जोडलं जातं आणि वाट्याला दुःख येतं. खरं सांगा, देवासाठी रडतो का आपण? ज्ञानोबराय रडले नाही रडत. आपण आपल्या संसारासाठी रडतो, आपण प्रपंचासाठी रडतो, सुनेमुळे रडतो नाही का, लेकासाठी रडतो, प्रपंचातल्या अन्य कारणांनी प्रपंच संसार आम्हाला रडवतो. आणि संसारी माणसाचं वैशिष्ट्यच हे, दोन संसारी माणसं एकमेकांना भेटली तर ते पहिलं विचारतात, बरं आहे का, कसं काय, बरं आहे का पाहुणं, रावसाहेब काकासाहेब, बरं आहे का. मग पुढचं माणूस म्हणतं बरंच म्हणायचं, चाललंय आपलं रडत खडत कसं तरी. आणि मग विचारणाऱ्याला त्याचं हे तोंड बघून फार बरं वाटतं. ज्यांनी विचारले त्याला समोरच्याचा असा चेहरा बघितला की त्याला फार बरं वाटतं. चला म्हणजे आपलंच बिघडलंय असं नाही, सगळ्यांचंच बिघडलंय. ही संसारी माणसाची खूण आहे. यालाच म्हटलंय संसारी माणूस. म्हणून त्यांच्यापासून काही अंतरावर लांब राहायचं. निगेटिव्हिटी फार वाढवतात आपली. नकारात्मक माणसांपासून लांब राहावं म्हणतात बरं का. मग कुठं जायचं, कुणाजवळ बसायचं? ज्ञानोबराय कुणाजवळ गेले हो? जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. देव देईल विसावा, 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 देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. तुका म्हणे आम्ही वाणी, या देवाची लढीवाळे, जाऊ देवाची या गावा. गाव एकच निवडलं संतांनी, देवाचं गाव. विसावा तिथंच मिळणार आहे. क्या बात आहे. वा वा वा. बघा ना, ही सगळी वाद्य ज्यावेळी वाजतात, संगीत परमेश्वराजवळ नेण्याचं अत्यंत सुंदर असं साधन आहे, परमेश्वराच्या जवळ जाण्याचं. त्यामुळे जितकं गोड बोलता येईल, जितकं गोड गाता येईल. तुम्ही म्हणाल ताई नाही आमचा आवाज, आम्ही कुठून गाणार गोड? असं नाही. परमेश्वराला भाव प्रिय असतो. माऊलींनी भगवंताला भाव दिला. जीवेची या जीवा, प्रेम भावाची या भावा. मी तुझ्याशी प्रेम भावाने भगवंता बांधला गेलोय आणि तुम्ही माझ्या जीवाचे जीव आहात. ज्ञानोबराय पांडुरंग परमात्म्याला सांगतात, आपल्या इष्ट आराध्य देवतेला सांगतात, तुझं वाचुनी केशवा अनुनावडे. मला आता दुसरं काहीच आवडत नाही तुझ्याशिवाय. म्हणून म्हटलं आपल्याला देव सोडून सगळं आवडतं. आवडीने भावे हरिनाम घेसी. नाथबाबा म्हणतात, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आम्हाला भगवंत सोडून सगळं आवडतो. आम्ही म्हणतो देवा
प्रपंच माझा, घर माझं, बंगला माझा, गाडी माझी, बायको माझी, तसा तू पण माझाच असं आपण देवाला म्हणू. पण मीराबाईंचं महत्व कशात आहे बघा. मीराबाई म्हणतात, मेरे तो गिरधर गोपाल दुसरा न कोई. देवा तूच फक्त माझा आहे आणि बाकी माझं कुणीच नाही. ही ताकद संतांची, ही मीराबाईंची ताकद आहे. आपण म्हणतो सगळं माझं आणि तू माझा, म्हणून देवाकडून आपण सगळं मागतो. संतांनी देवाकडे देवाला मागितलं, देव मागितला. ज्ञानोबरायांची परमेश्वराविषयीची आर्तता आणि भाव जो होता ना, तो विरहिणी भाव होता, आर्त भाव होता. काय सुंदर साथ घातली. जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा, तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. मला दुसरं काही भगवंता तुझ्याशिवाय आवडत नाही. सतत तुझ्यासाठी हृदय पाणावतं, सतत तुझ्यासाठी माझं हृदय व्याकुळ होतं, कासावीस होतं. हा विरहिणीचा आर्तभाव ज्ञानोबराय सांगतात. मी मगाशी एक प्रश्न विचारला होता. नदीचं मूळ स्वरूप समुद्र आहे. सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ हलकी असल्या कारणानं वर जाते, थंड प्रदेशामध्ये ढग तयार होतात आणि मग त्यातून पर्जन्यवृष्टी होते. बरोबर. तो पाऊस कड्या कपाऱ्यांमधून हळूहळू हळू ओहोळांच्या रूपाने नद्या नाले असं करत 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 सपाट प्रदेशावर आला की ते पाणी नदीच्या रूपाने वाहतं, नदी तयार होते. संथ वाहते कृष्णामाई, असं अत्यंत संथतेचा प्रवाह वाहत 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 जाऊन कुठे जाऊन मिळते. आता कृष्णामाई आपली गोदावरी माता आहे आणि वाहत कुठं जाऊन मिळते, समुद्राला मिळते. मग नदीचं मूळ स्वरूप समुद्र. तसं या जीवाचं सुद्धा मूळ स्वरूप आहे. हा जीव कुठून आला, त्या जीवाचा संबंध ज्ञानोबराय सांगतात. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. जन्मजात संबंध आहे, प्रस्थापित संबंध आहे आणि तिसरा संबंध भगवंत स्वतः सांगतात. जीवाचं जन्मजात एक संबंध असतो, आईशी जोडलेली नाळ असते, पण दुरावा येऊ शकतो त्या नात्यात सुद्धा. बापालाच मुलगा विचारतो का नाही, काय केलं आमच्यासाठी सांगा, सातबाराच्या उतारावर आमचं नाव चढवा आता आणि सगळं करा, हाडाची काढं करा, रक्ताचं पाणी करा, देहाचं रान, जीवाचं रान करा. खरं सांगा मावशी, कोणी म्हणतं का केलं? सगळ्यांच्या मनाशा आल्या, किती ग ताई, रांधा वाडा, उष्टी काढा, सगळ्यांचं सगळं करा. कोणीच केलं म्हणत नाही. म्हणतं का? खरं सांगा, कुणी नाही केलं म्हणत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, आमचे माझ्या रामासाठी थोडं करा, प्रपंचासाठी कितीही करा. प्रपंच केलं म्हणणार नाही, पण रामासाठी थोडं करा. राम लक्षात ठेवतो, परमात्मा लक्षात ठेवतो. त्यामुळे ज्या प्रपंचासाठी आपण रडतो तो प्रपंच आपल्या सुखातही नाही, दुःखातही नाही. म्हणून आम्ही प्रपंचासाठी रडत बसतो. सगळा प्रपंच माझा 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 करत दुःखाला हा जीव कारण ठरतो. जीवाचं प्रपंचाशी जोडलेलं जन्मजात नातं आहे, प्रसंगी ते तुटू शकतं. वडिलां मुलांमधलं जे सख्य असतं ते व्यवहारावरनं तुटू शकतं. भावा बहिणीचं नातं व्यवहारासाठी तुटू शकतं. विधभर जमिनीच्या तुकड्यासाठी एक भाऊ दुसऱ्या सख्या भावाचा खून करायला सुद्धा तयार होतो, संपू शकतं. ही नाती चिरकाळ टिकत नाहीत. प्रस्थापित नातं आहे, मानलेलं नातं ज्याला म्हणतात, मानलेला भाऊ, मानलेली बहीण, मानलेला मामा काका वगैरे वगैरे, त्याही नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. पण असं एक नातं आहे की जे भगवंत सांगतात सनातन, जे जीवाचं शिवाशी जोडलेलं नातं आहे. ते कधीच संपू शकत नाही, ते कधीच तुटू शकत नाही, कारण भगवंताचेच आम्ही सगळे अंश आहोत. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तुकोबराय म्हणतात, सगळ्या संतांना माहिती होतं की देव आम्हाला मिळालेलाच आहे, देव प्राप्त आहे आम्हाला, देवाला मिळवावं लागणारच नाही. कसं काय? देव मिळालाय का आम्हाला? खरं सांगा, तुम्ही जागे आहेत का? मिळाला देव? देव कळला का? काहींना देव कळत नाही, काहींना देव मिळत नाही, काहींना देव कळतो पण मिळत नाही, काहींना देव मिळतो पण कळत नाही, आणि काहींना देव कळतोही मिळतोही. काहींना देव कळतही नाही आणि मिळतही नाही. आपण नेमके कशात आहे? ज्ञानोबरायांना देव कळाला, देव मिळाला, त्यांनी देवाला पाहिलं. प्रल्हाद केशव अत्रे, आचार्य अत्रे पुण्याचे प्रसिद्ध साहित्यिक होऊन गेले. लोकांनी त्याला अभंगाचा दर्जा दिला, पण अत्यंत सुंदर शब्द, सोप्या शब्दामध्ये सांगितलं, जे तत्वज्ञान माऊली हरिपाठात सांगतात. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. तोच आशय अत्रेंनी सांगितला. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर,
देवाचे मंदिर देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर आत आत्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर आत्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर जसं दुधामध्ये लोणी जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी दुधात लोणी आहे का आहेत ना जागे दुधात लोणी आहे का नाही आहे आहे की नाही नक्की काय दुधात लोणी आहे ना आहे पण ते दिसतं का नाही मग ते दिसण्याकरता काय करतो आपण मंथन दुधातलं लोणी दिसायचं असेल तर मंथोनी नवनीता मंथन करावं लागतं मंथन म्हणजे काय घुसळायचं जसं दुधातलं लोणी दिसण्याकरता घुसळण असते मुख्य क्रिया तसा देहातला चक्रपाणी दिसायचा असेल तर तिथं सुद्धा घुसळावंच लागतं आणि घुसळण म्हणजे भजन विठ्ठल करावं लागेल की नाही भजन भजनाशिवाय देव कसा भेटेल हो देहाला भूक लागली तर आपण काय करतो सांगा ना पटकन जेवण करून आलात ना सगळे देहाला भूक लागली तर आपण काय करतो भोजन आणि आत्म्याच्या भुकेचं काय मनाच्या भुकेचं काय देहाच्या भुकेसाठी भोजन मनाच्या भुकेसाठी भजन मग सगळे भजनासाठी आपण असतो पण काकड्याला सगळे असतात का हो सकाळी नाही परमेश्वराच्या भजनामधला आनंद संतांनी घेतला देवाला आळवलं आणि देव हृदयामध्ये जो होताच मूळचा तो प्रकट केला देव प्राप्त करायची वस्तू नाही देव प्राप्त आहे संतांना माहिती होतं माऊलींना माहिती आहे देव मला प्राप्तच आहे कारण मी त्याचाच अंश आहे निवृत्तीनाथांचा अभंग आहे आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कला तो पौर्णिमा आम्ही कला तो पौर्णिमा आम्ही चकोर हरिचंद्रमा जैसा बाही जो भीतरी हरी जैसा बाही जो भीतरी हरी बिंबी बिंबला एक सूत्रे आम्ही चकोर हरिचंद्रमा 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 त्या चैतन्यनाथाचा किंवा त्या चैतन्याचा या माझ्या चित्ताला लळा लागला देवा तू माझ्या जीवाचा जीव आहेस असं माऊली पांडुरंग परमात्म्याला सांगतात जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा मग तो जीवातला जो जीव आहे ना तो कसा ओळखायचा तिथपर्यंत कसं पोहोचायचं संतांना ते जमलं तुम्हाला आम्हाला जमत नाही आम्ही स्वतःचा श्वास सुद्धा नीट ऐकत नाही स्वतःला आम्ही ओळखत नाही स्वतःकडे कधी पाहत नाही आम्ही सगळे बहिर्मुख आहोत ज्ञानोबरायांनी निर्गुणाची उपासना केली निर्गुणाच्या माध्यमातून परमात्म्याजवळ पोहोचले आणि आम्हाला सगुण उपासना दिली साधी सोपी मूर्त रूपाची पूजा करायला सांगितली समर्थ म्हणाले सगुणाचे नि आधारे निर्गुण पावे जे निर्धारे संतांनी सगुण पूजा दिली आम्हाला निर्गुण पूजेकडे जाण्याकरता किंवा भक्तीकडे जाण्याकरता ज्ञानोबरायांनी अवघड उपासना केली आतल्या जीवाला ओळखलं तू माझ्या जीवाचा जीव आहेस भगवंता आता जीवाचा जीव म्हणजे काय
आम्ही ज्यांना जीव लावतो की नाही, आज खूप म्हणतो माझा 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 माझा, उद्या तो माझा राहिलेला नसतो नाही का. जरा कुठे खुट झालं, जरा कुठं मन दुखवलं, जरा काही आपल्याला नको असं वागणूक झाली समोरच्याची, की तो माझा, जो माझा काल होता तो माझा राहत नाही. ज्ञानोबा म्हणतात तुझा माझा संबंध सनातन आहे, जसं तू सांगितलंयस. त्यामुळे तू माझ्या जीवाचा जीव आहेस. आचार्य जगद्गुरु शंकराचार्य, जागे राहा सगळे, आचार्यांनी आपल्या शिष्यांशी संवाद केलेला आहे. आणि शिष्याला आचार्यांनी एक प्रश्न विचारला. म्हणाले, किंते ज्योतिर्वदस्वहनिरविरिहमे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवो भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरां धीर्धिय किं प्रकाशे तत्रैवाहं ततसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोऽहम्. विठ्ठल सोपे प्रश्न, अर्थ पटकन सांगून पुढे जाऊया. आचार्य म्हणाले, किंते ज्योतिही, म्हणाले सगळं जग प्रकाशमान दिसतंय. जागे राहा, लक्ष द्या. सगळं जग प्रकाशमान दिसतंय, ते कशामुळे? हे सगळं जग प्रकाशमान आहे ते कुणामुळे? किंते ज्योतिही. त्या शिष्याने उत्तर दिलं, तो विद्यार्थी हुशार होता. तो म्हणाला, रविरिहमे चंद्रदीपादिरात्रौ. अहनी रविही म्हणजे दिवसा सूर्यामुळे आणि रात्री चंद्रामुळे. सूर्य चंद्रामुळे सगळं जग मला प्रकाशमान दिसतंय. उत्तर आवडलं आचार्यांना. आचार्य म्हणाले, हुशार आहे, छान. स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि. म्हणाले सगळं जग प्रकाशमान दिसतंय, ते कशामुळे? सूर्य आणि चंद्रामुळे. मग सूर्य आणि हा सूर्य आहे किंवा हा चंद्र आहे हे तुला कशामुळे कळतंय? म्हणजे तुझ्या चंद्राचा आणि सूर्याचा प्रकाशक कोण आहे? अजून कुणीतरी तुला सांगतंय ना की हा चंद्र आहे, हा सूर्य आहे, ही लाईट आहे, हा मंडप आहे, हे कुणीतरी सांगतंय आपल्याला. कोण आहे? तो म्हणाला, त्यांनी उत्तर दिलं, चक्षुः, माझे डोळे. माझ्या डोळ्यांनी मला कळतंय ना. हा माईक आहे, ही माणसं बसलेली आहेत, हा सूर्य आहे, हा चंद्र आहे, माझे डोळे मला सांगतायत. आचार्य म्हणाले, बरोबर आहे. पुढे, डोळ्यांना कशामुळे कळतंय की हा चंद्र आहे, हा सूर्य आहे? मग डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? चंद्र सूर्य. हे जग कुणामुळे प्रकाशित आहे? चंद्र सूर्यामुळे. चंद्र सूर्याचा प्रकाशक कोण आहे? चक्षुः, डोळे. मग डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? त्यांनी उत्तर दिलं, आचार्य असं काय करतात? धीही, माझी बुद्धी. आणि माझी बुद्धी अशी विलक्षण आहे, ज्ञानोबर आहे, त्या बुद्धीचं वैभव सांगतात. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकीची राजे सगळं सिद्धी, एकाकीची राजे सगळं सिद्धी, एकाकीची राजे सगळं सिद्धी. बुद्धीचे वैभव सांगतात. पण ती बुद्धी कुठली माहितीये का? जी बुद्धी शरण जाते योग्य ठिकाणी, गुरुतत्वाला, देवाच्या चरणावर, सद्गुरूंच्या चरणावर. शरण न जाणारी बुद्धी वांझोटी असते असं म्हणतात. त्यामुळे ती बुद्धी आम्हाला भगवंताकडे घेऊन नाही जाणार. आचार्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं त्या शिष्यानी. म्हणाले, आचार्य, जगाचा प्रकाशक सूर्यचंद्र, सूर्यचंद्राचा प्रकाशक माझे डोळे आणि माझ्या डोळ्यांचा प्रकाशक माझी बुद्धी. आचार्य म्हणाले, छान, पण धीर धिय किम प्रकाशे, तुझ्या बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? ह्याला अमुक अमुक म्हणतात, हे वाद्य मृदंग आहे, हे माझ्या बुद्धीला कोण सांगतंय? मी याला पेटी म्हणेन, तुम्ही मानाल का? माझ्या बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? तो शिष्य कंटाळला. तो म्हणला, आचार्य असं काय करतात? तत्रैव अहम, मीच नाही का? तो मीच आहे. मग आचार्य म्हणाले, हा जो मी आहे ना, तो तुझ्या जीवातला जीव आहे. हा जो मी आहे की नाही, त्याला वेदांताच्या भाषेमध्ये कूटस्थ चैतन्य असं म्हणतात.
आणि त्या चैतन्याचा लळा लागला किती हो. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. एखादी कन्या सासरी जाते की नाही, आताची नाही, आता बाय करून निघून जाते, तिला लग्नाला आई वडील नसले तरी चालतात, ते काहीच फरक. आता आम्ही सगळे बोथट जाणीवा झाले, आमची संवेदना संपली. पण बघा ना काय ज्ञानोबरायांचा भाव आहे. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. नको नको हा वियोग, कष्ट होतासी जीवासी. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. किती अवघड अवस्था झाली ज्ञानोबरायांची. गरुड वाहना गंभीरा, ये गा दातारा. बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवरू. श्री विठ्ठला विठ्ठला श्री विठ्ठला. इतकी आर्तता, इतका विरह भाव ज्ञानोबराय सांगतात. तू माझ्या जीवाचा जीव आहेस भगवंता, तुझं वाचुनी केशवा अनुनावडे. आणि आता देव यावा याकरता ज्ञानोबराय तळमळतायत. माऊलींचा भाव बघा ना, राधा भाव आहे. माऊलींचा भाव हा गोपींसारखा भाव आहे. मधुरा भक्ती, श्रेष्ठ भक्ती, भक्तीच्या एका उच्चतम अवस्थेवर आरूढ झालेत ज्ञानोबराय. आणि कैवल्याचा पुतळा असं नाथांनी ज्यांचं वर्णन करावं. प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा. माऊलींचा भाव विलक्षण आहे. आपण त्या भावाची फक्त चर्चा करू शकतो, अनुभवाच्या पातळीवर कठीण आहे. समाधीच्या फक्त गप्पा मारू शकतो, अनुभवाच्या पातळीवर अत्यंत कठीण आहे. माऊलींनी भगवंताला आपला पती मानलं. मधुरा भक्तीच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला गेला. जो शिव जीवाला प्राप्तच आहे. तुकोबराय म्हणतात, उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग, तैसे झाले तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. उदकाचा तरंग हा त्या पाण्यापेक्षा वेगळा नसतो ना, ते एकच असतं. तसं आम्ही तुझ्यापेक्षा वेगळे नाही भगवंता. हा अनुभव ज्ञानोबराय घेतात. आणि एखादी गवळण भगवंताला भेटण्याकरता जशी आर्त स्वराने व्याकुळ असते की नाही, किती व्याकुळ. अहो भगवंताचा भाव गोपींच्या प्रती कसा होता. गोपी भगवंताला भेटण्याकरता किती व्याकुळ असायच्या. गोकुळात किती दिवस राहिले भगवंत, किती दिवस, 11 वर्ष 4.5 महिने हा त्यांचा कालावधी. गोकुळात राहिले देव. गोकुळात होते त्यावेळी गोपी यांच्यावर इतकं देवानी प्रेम करावं. एक पाय नाचिव रे गोविंदा असं एखाद्या गवळणीने म्हणायचं देवाला. मग देव काय करायचा, एका पायावर नाचून दाखवायचा. जगाचा बाप होता. मग तुला घोडभर ताक देईन, लोण्याचा एखादा गोळा देईन. ज्याच्या घरात नवलक्ष गाई, दुधा दह्याचे महापूर, तो घोडभर ताकासाठी आणि लोण्याच्या छोट्या गोळ्यासाठी एका पायावर नाचून दाखवायचा. त्रिभंगी देहुडा ठाण मांडून या माये, कल्पद्रुमा तळी वेणू. असा तो भगवंत गोपींच्यासाठी कायम आसुसलेला, कायम व्याकुळ. आणि गोपी त्याच्यासाठी, त्याच्या भेटीसाठी, मिलनासाठी. बरं, अशी ती त्यांची जीवाशिवाची भेट होती. म्हणून देवांच्या चरित्रामध्ये आपण रास क्रीडा हा एक भाव अनुभवतो, पाहतो. आता भागवत आपण ऐकताय. भागवतामध्ये गोपी गीत आहे. महाराजांच्या मुखातनं अत्यंत सुंदर आपण कथा श्रवण करता आहात. कात्यायनीचं व्रत गोपींनी केलंय भगवंताला प्राप्त करण्याकरता. आणि एवढंच नाही, कदंब वृक्षाखाली शरद पौर्णिमेच्या रात्री देवाबरोबर या गोपींनी रास क्रीडा केली आहे. ऐकून ठेवा. आता असं सांगायला लागलं की अनेकांना असं वाटतं, मग देवानी केली मग आम्ही का नाही करायची, फक्त आम्ही त्याला गरबा म्हणतो.
आणि रासक्रीडा वेगळी भगवंतांची गोपींच्या सोबत, ती जीवाशिवाची भेट होती, ते जीवात्म्याचं शिवात्म्याशी मिलन त्याकरता असणारी ओढ होती. आमचा गरबा म्हणजे रासक्रीडा नाही, हात जोडून सांगते. बरं, मला इकडचं माहिती नाही, आमच्या पुण्यातलं सांगते मी, मला इकडची काय परिस्थिती आहे माहिती नाही, काय अवस्था आहे. आम्ही धर्माच्या नावाखाली कुठल्या प्रकारे आमचं अधःपतन करतोय याचा सारासार विचार आणि विवेक राहिला नाही. कपाळाला टिकली लाव म्हटलं तर आम्हाला राग येतोय. केस बांधून राहिले पाहिजेत हे मुलींना सांगावं लागतंय. नको तेवढे कपडे घालून आम्ही जर समाजात वावरायला लागलो तर मला सांगा, मी अजिबात उपदेश या भावनेने बोलत नाहीये, मला खूप कळतं म्हणून नाही सांगत आहे मंडळी. पण खरं सांगू, आमच्या हिंदूंचं पतन व्हायला कारण आहे. लव जिहादच्या केसेस का वाढतात? पुण्यामध्ये गरबाच्या प्रकरणातच लव जिहादच्या केसेस जास्त वाढल्या. सगळ्यांनी एकत्र यावं यासाठी संतांनी, परंपरेनी, पूर्वसुरींनी आम्हाला उत्सव दिलेत. मग आमच्या हिंदू धर्माचं कसं अधःपतन होतंय ते जगाला दाखवण्याकरता आम्ही हे सगळं करतो का? नाही. कुठेतरी आपण थोडं सावध राहूया. आमच्या देवदेवतांबद्दल आदर करूया. नवरात्रीचा उत्सव आहे, आम्ही गरबा करतो, मान्य, चला. पण त्या गरब्यामध्ये आई जगदंबा किती असते तो विषयच नाही. त्यापेक्षा जगदंबेचं चरित्र समजावून घेऊया. हातात टिपऱ्या घेण्यापेक्षा तलवारी कशा धरायच्या त्याचं प्रशिक्षण देऊया आमच्या लेकींना. स्वसंरक्षणाचे धडे देऊया. शस्त्र कसा चालवायचं याचं शिक्षण देऊया. अन्यायाच्या राक्षसाची चावली उमऱ्यापर्यंत येऊन पोहोचली तरी आम्ही बेसावध आहोत. इतकी भयान भीषण परिस्थिती, आणि आम्ही जर आता सावध नाही ना झालो, मला माफ करा, तुम्हाला राग येऊ देऊ नका. आमचं ठरलंय, आमचे गुरुजी आम्हाला सांगतात, राग येईल असं बोलायचं नाही आणि बोलल्याशिवाय राहायचं नाही. अन्यायाच्या राक्षसाची सावली दारात येते. आमच्या आजूबाजूला घटना घडतायत, समाजातली विकृती वाढतीये. आम्ही जर प्रबळ नाही झालो, आम्ही जर आमच्या लेकरांना धर्मशिक्षण नाही दिलं, हातामध्ये मोबाईल सगळेच घेतात, मोठी माणसं सुद्धा घेतात, पण प्रचंड त्याचा स्क्रीन टायमिंग वाढतोय, स्क्रोलिंग वाढतंय. पूर्वीच्या काळी एक म्हणजे चॅनल हा प्रकार नव्हता, एकच टीव्ही, ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर त्याच्यावर कायम. इतकी संवेदना होती, इतकं प्रेम होतं आपापसामध्ये की रामायण लागलं रामानंद सागरांचं की घरातली, आपण आठवा, जुनी माणसं, ती पिढी आता संपत चालली एक एक करून. ती जुनी पिढी टीव्हीला नमस्कार करायची, टीव्ही समोर उदबत्त्या ओवाळल्या जायच्या, इतका भाव होता. बरं, काही किती प्रतिकूलता हो, घरातलं एक माणूस कायम अँटेन्यावर असायचं. होतं का काही धड? मुंग्या गेल्या का, मुंग्या आल्या का? खरं सांगा, हीच परिस्थिती होती, पण समाधान होतं. मनाची श्रीमंती होती, माणसं गरीब होती पण मनाने प्रचंड श्रीमंत होती. काही कुठल्या प्रतिकूलता आम्हाला आड नाही आली या गोष्टींसाठी. आज आम्हाला सगळं आहे, हातात रिमोट आहे, 250 पेक्षा जास्त चॅनल आहेत त्याच्यामध्ये एका हातात, आणि एक चित्र एका सेकंदापेक्षा जास्त आमचं पोरग बघायला तयार नाही. बुद्धीची चंचलता, मन अस्थिर, बैठक नाही, कुठल्याच प्रकारची उपासना नाही. समर्थ म्हणतात, उपासना उपासना साधकासी सूचना, उपासना उपासना, अखंड उपासना, अखंड नामामध्ये, अखंड ध्यानामध्ये, चांगल्या विचारांमध्ये नाहीये. आणि याचं कारण खरं सांगते, आम्ही जर मोठी माणसं सावध नाही झालो, नाही राहिलो, तर पुढच्या पिढीसमोर अंधकार निर्माण करायला आम्ही कारणीभूत आहोत. येथ वडील जे जे करीती ज्ञानोबराय सांगतात, तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी असते. नवरात्रीचे फक्त 9 रंग नेसणं म्हणजे नवरात्र उत्सव नाही, किंवा गरबा खेळणं म्हणजे उत्सव नाहीये. बरं, रंगाच्या साड्या नेसायच्या नाही का? नेसायच्या. आम्ही खरं सांगू का, माझ्या महिला वर्गाचं, मी अजिबात कुणाची निंदा नाही करत आहे, पण माझ्या महिला वर्गाचं मला प्रचंड कौतुक आहे, प्रचंड. का विचारा? कारण आमचा महिला वर्ग आहे की नाही, त्यांना 4 गोष्टी जास्त प्रिय आहेत: शेण, साय, शेवई आणि जावई. असे जुने कीर्तनकार सांगायचे, बाबा मला नाही माहिती, जुनी मंडळी आमची सांगायची. शेण, शेवई, साय आणि जावई, अशा 4 गोष्टी महिला वर्गाला अत्यंत प्रिय. आताची काय परिस्थिती आहे? जुन्या मंडळींचे हे दृष्टांत होते, हे वक्तव्य असायची. बरं, साय का प्रिय? प्रचंड प्रिय, आजही प्रिय आहे. एखाद्या वेळी अचानक पाहुणे आले आणि त्यांनी दूध मागितलं. दूध देताना मोठं पातेलं नाईलाजाने गडबडीत बाहेर आणावं लागलं. लहान पातेलं नाही आलं हाताशी, लहान भांडं नाही आलं, मोठं पातेलं आणलं, तर त्याच्यावरची साय आपण कसं करतो? फुंकून भुंकून थुंकी पडली तरी चालेल, पण साय नाही ताटात पडू देणार. है की नाही? मग किती किती आम्ही त्या साईला जपतो, साईवरचे फार प्रेम. बरं, साय
मग आता तुम्ही म्हणाल ताई महिला असून आमची निंदा करता. निंदा नाही, साईवर का प्रेम, कारण ती साई सगळे आम्ही साठवतो, त्याला छान विरजण लावतो, मग त्याचं छान नाही का दही बनतं, मग तुपापर्यंतचा प्रवास, आणि ते छान तूप घरातल्या सगळ्या मंडळींना, लेकरांना, पतिदेवांना आम्ही खायला घालतो. म्हणून म्हटलं माझ्या स्त्री वर्गाचा मला अभिमान आहे. जगातल्या सगळ्या डिग्र्या एका बाजूला आहेत. तुम्ही आमदार असा, खासदार असा, आणि डॉक्टर असा, इंजिनियर असा, कुणीही असा, सामाजिक पातळीवर तुम्ही कितीही मोठे असा, पण मला असं वाटतं भारतातली सगळ्यात मोठी डिग्री जर कुठली असेल ना तर ती भारतीय गृहिणी सगळ्यात मोठी डिग्री आहे, सगळ्यात मोठी. कारण नाही पगार मिळाला तरी सुद्धा खरं सांगू का, आपण जर संपावर गेलात तर काही कुणाचं काहीच नाही, काही होणार नाही. त्यामुळे अत्यंत मोठं स्थान आहे. आणि असा स्त्री भाव इतका विलक्षण आहे ना, या गोपी भावामध्ये ज्यावेळी ज्ञानोबाराई जातात बघा, सगळ्यांवर प्रेम, प्रचंड वात्सल्य, संवेदनशीलता, सौहार्दता, एकमेकांविषयीची आत्मीयता. त्या गोपींनी परमात्म्यावर किती प्रेम करावं. ज्यावेळी मथुरेमध्ये भगवंत आले त्यावेळी यमुनेकडे बघायचे आणि डोळ्यातनं पाणी उद्धवानी विचारावं, कृष्णा आपण रडता. ज्ञानी भक्त होता उद्धव, भगवंतांना म्हणायचा देवा तू परब्रह्म आहेस आणि तू रडतोस, तू रडतोस. काय करू म्हणाले उद्धवा, मला माझ्या गोकुळची आठवण येते. उद्धव म्हणाला देवा अरे सांगायचं ना त्यांना की तू ज्ञानी, तू परब्रह्म आहेस आणि या गवळणी तुला देव समजून तुला तुझा पुत्र समजतायत, तू त्यांना सांग तरी समजावून. अक्रूरांच्या बाबतीतही तेच झालं होतं. उद्धवांना सुद्धा देवानी त्यासाठी पाठवलं, अक्रूरांनाही तेच भक्तीचं ज्ञान त्या प्रसंगामध्ये दिलं होतं. ज्यावेळी भगवंतांना आणायला अक्रूर गेले होते गोकुळामध्ये, काय झालं होतं, आकांत मांडला सगळ्या गवळणींनी. किती प्रेम होतं भगवंतावरती. ज्यावेळी भगवंताचा रथ नंदबाबांच्या वाड्यासमोर सजलेला दिसला ना, त्यावेळी सगळ्या गवळणी आल्या नंदबाबांना, यशोदेला विचारू लागल्या, गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. सांग ना ग यशोदे, का रथ शृंगारीला सांगे गे मजला. अक्रूर उभासे अंगणी बाई गे साजणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. यशोदे सांग कृष्ण कुठे निघालाय, एवढा रथ सजून तुझ्या दारात का उभाय. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी. प्रचंड आकांत केल्या सगळ्या गवळणींनी. नयनीच्या उदकाने, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. प्रचंड प्रेम भगवंतावर करावं, अक्षरशः गडबडा लोळायला लागले, देवाला नेऊ नाही देणार म्हणाले, इतकं प्रेम भगवंतावर, इतकं प्रेम. ज्ञानोबाराय म्हणतात तसा तू सुद्धा देवा माझ्या जीवाचा जीव आहेस. जीवीची या जीवा प्रेम भावाची या बावा, तुझं वाचुनी केशवा अनुना वडे विठोबा. रखुमाये विठोबा 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 या भावा, तुझं वाचुनी केशवा अनुनावडे. जीवे अनुसरलिये
अजूनी का नये बेगी आणावा तो सये प्राण माझा. कुणीतरी लवकर त्याला घेऊन या असा निरोप पाठवतात माऊली. पहिलं तोगे काऊ कोकत आहे विरहिणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या कावळ्याच्या रूपाने शकून ऐकला माऊलींनी. बघा माऊलींचा शब्द इतका विलक्षण आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये कावळ्याला काऊ म्हणतात माऊली. कावळ्याला काऊ म्हणणारं माऊलींचं अंतःकरण आहे. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ. पाहुणे पंढरी राहू घरा काही येते. किती प्रेम करावं बघा. इतकी आर्तता हृदयामध्ये. जगाच्या विश्वात्मक भगवंताकरता जगाच्या कल्याणाकरता मागणारं आर्त हृदय आहे ज्ञानोबरायांचं. बरं या बदल्यात जगाने काय दिलं. प्रचंड हाल अपमान अवहेलना. संन्याशाच्या पोरांनो अरे तुम्ही जगता तरी कशाला. जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता समाजामध्ये. इतकी विलक्षण वाईट अवस्था आणि इतका छळ समाजाने करून सुद्धा जे खळांची व्यंकटी संडो इतकं उदात्त मागणं कोण मागतो. म्हणून माझ्या माऊलीचं अंतःकरण किती मोठं आहे. किती मोठं आहे. एकाने विचारलं होतं खरंच ताई त्या आळंदीच्या दगडामध्ये माऊली आहेत का. म्हटलं आहेत. डोकं टेकवणारा फक्त दगड नसावा म्हणजे मिळवलं. दगडाच्या पाषाणाच्या हृदयाची माणसं आहेत सध्या. आम्हाला माणसातला माणूस दिसत नाही. मग दगडातला देव कधी दिसायचा. पाषाणातला भगवंत आम्हाला कधी दिसायचा. नामदेव महाराज त्याच भगवंताच्या समोर ताट ठेवतात नैवेद्याचं. पाणी फिरवतात आणि म्हणतात करा सुरुवात. देव जेवत नाही. बराच वेळ झाला. बरीच आर्जव करून झाली. देवा जेवा ना देवा जेवा ना. रडायला लागले. माझे बाबा गावाला गेलेत. 5 वर्षाचं वय होतं नामदेव महाराजांचं. दामाशेटी गावावरून आल्यावर मला विचारतील देव जेवला का. देवाला नैवेद्य दिल्याशिवाय तू जेवायचं नव्हतं ना मया. तू देव जेवला. तेव्हा मी नाही म्हणेन. मग बाबा मला मारतील. त्यापेक्षा बाबांच्या हातनं मार खाण्यापेक्षा इथं तुझ्या पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणाले. मग ती पायरी धरली. पायरीवर डोकं आपटणार एवढ्यात डोक्याला लागलं नाही. मौसर जणू काही डोक्याखाली काहीतरी लागलं आणि गाभाऱ्यात ना आवाज आला. नामया दगडाचा देव कधी जेवतो का रे. नामदेव महाराज म्हणाले दगडाचा देव कधी बोलतो का रे. बोललास ना. चाटून पुसून स्वच्छ करायला लावलं. आणि किती आर्तता करावी. नामदेव महाराजांनी भगवंताच्या भेटी करता भेटीची आवडी उतावीळ मन मनाची उतावीळ अवस्था भगवंताच्या भेटी करता आसुवे दाटली उभारो आहे. आसुवे दाटली उभारो भगवंतांना सुद्धा या भक्तांच्या शिवाय करमत नव्हतं. स्पुंदू स्पुंदून देव गळा घाली मिठी वर्णन आहे नामदेव महाराजांचं की देव रडतात. कुणासाठी. भक्तासाठी. गळ्यात गळे मिठी घालून देव आलिंगन देतात नामदेव महाराजांना. सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. अरे मला विसरू नका रे तुमच्यासाठी मी इथं उभा आहे. पण आपल्याला देव सोडून सगळं आवडतं की नाही. खरं सांगा. देव सोडून आपल्याला सगळा प्रपंच प्रिय आहे. पण खरं सांगू का ज्याला आम्ही आपलं म्हणतो ना ते इथं आपलं कुणीच नाहीये. कुणीच नाही. सगळ्यांना सगळं भोगावं लागलं पण इथं व्यवहारामध्ये कुणीच नाही याचा अनुभव सगळ्यांना घेतलाय. सगळ्यांनी घेतलाय. कन्या स्नुषान रूपाची प्रत्यक्ष राम भार्या. कोण होती. जानकी माता. जनक नंदिनी होती. प्रचंड वैभवात वाढलेली. कन्या स्नुषान रूपाची प्रत्यक्ष राम भार्या.
पिचली क्षणाक्षणाला कारुण्यरूपी सीता, कामी तिच्यान आले सामर्थ्य राघवांचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे, त्यागुनी सूर्यपुत्रा कुंती पुन्हा कुमारी, कर्णास अनुज माता सारेच जन्मवैरी, कौतुक का करावे त्या रक्तबंधनांचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे, केली द्युतात उभी साक्षात कृष्ण भगिनी. द्रौपदीची काय अवस्था होती, एकापेक्षा एक रथी महारथी होते तिथे. सम्राट पांडवांची रानावनात राणी, पती 5 देव बंधू तरी भोग हे तियेचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे, ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडूनी, निरपेक्ष आचरी तू कर्तव्य प्रेम दोन्ही, मग चालू दे सुखाने अवघेरणे जगाचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे, प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. ज्ञानोबरायांना का भगवंत आपलासा वाटला, कारण माहिती होतं या संसारामध्ये इथे हे सगळं जग मिथ्या आहे आणि खरं काय ब्रह्मसत्यं जगन मिथ्या, याची प्रचिती तुम्हाला मला सुद्धा यावी, भगवंताला भेटण्याची आर्त ओढ तुमच्या माझ्या मनात निर्माण व्हावी, या आशयासाठी ज्ञानोबराय सांगतात की जीवे अनुसरलिये अजूनी का नये, वेगी आणावा तो सये प्राणू माझा. ज्ञानेश्वर नाराज माऊली तुकारेश्वर माऊली, नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली तुकारेश्वर माऊली, सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी घेतो, कारण त्याचं ते ब्रीद आहे, योगक्षेमं वहाम्यहम. भगवंत आम्हालाही सांभाळेल, माऊलींसारखं आम्हालाही देवावर प्रेम करता यावं, संतांवर प्रेम करता यावं, आमच्या धर्मावर प्रेम करता यावं, धर्माचं शिक्षण आमच्या पुढच्या पिढ्यांकडे सोपवता यावं. बस झालेली सेवा परमेश्वराच्या चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही विडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. सेवेला आज अनेक महनीय अत्यंत सुंदर साधक, भक्त, प्रवचनकार, कीर्तनकार, गायक, ज्यांच्या मुखामध्ये वेद आहेत अशी मंडळी उपस्थित आहेत. मनापासून सगळ्या वैदिक लोकांना, सगळ्या वारकऱ्यांना, सगळ्यांच्या ज्यांच्या मुखात नाम आहे अशा सगळ्या नामधारकांना, साधकांना मनापासून नमस्कार करते. उत्तम ध्वनी व्यवस्था, उत्तम वादन महाराजांचं एकदा टाळ्या वाजवा, खणखणीत टाळ्या वाजवा. आज आपल्या कीर्तनामध्ये मला वारकरी कीर्तनासाठी पहिल्यांदा व्हायोलिन मिळालं, त्यासाठी धन्यवाद. खूप छान. सांगलीवर आमच्या कथेसाठी खरं तर काकांच्या आलेले हे व्यक्तिमत्व आहे धनंजय दादा गाडगीळ, पण गोड अशी साथ व्हायोलिनची आज मला लाभली. संवादिनीच्या साथीला असलेले आमचे काका, मनापासून त्यांनाही नमस्कार. कीर्तनामध्ये आज दिसत नसली तरी सनई सुद्धा संतोष महाराजांची वाजली, म्हणून त्यांना सुद्धा छान, म्हणजे आज किती मोठी साथ मला मिळाली. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. पुन्हा एकदा परमादरणीय श्रीकांत महाराजांना मनपूर्वक धन्यवाद देते. आणि सेवेला विराम देण्यापूर्वी एकदा हात उंचावून खणखणीत भजन करायचं आणि निरोप घ्यायचा. तुकाराम तुकाराम तुका